नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत EPFOच्या ऑफिशियल वेबसाईटवरून जुन्या कंपनीचा PF नव्या कंपनीत कसा ट्रान्सफर करायचा याची संपूर्ण माहिती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओला स्किप न करता हा व्हिडिओ पूर्ण पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात आधी तुम्हाला EPFOच्या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं। साईट ओपन केल्यानंतर तुम्हाला युनियन नंबर एंटर करायचा आहे। युनियन नंबर एंटर केल्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे। पासवर्ड टाकल्यानंतर साइन इन करायचं आहे। साइन इन केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल। तो आलेला OTP इथे एंटर करायचा आहे। एंटर केल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे। सबमिट केलं तर आता तुम्हाला साईडला 3 डॉट दिसतात, त्या 3 डॉटवर क्लिक करायचं आहे आणि ट्रान्सफर टू वन PF टू अनदर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला गेट डिटेल्स साईडच्या कॉलममध्ये युनियन नंबर एंटर करायचा आहे आणि गेट सर्च या बटनावर क्लिक करायचं आहे। गेट सर्च केल्यानंतर तुम्हाला मेंबर ID दिसतील। तुम्ही आतापर्यंत कुठे कुठे काम केलेलं त्या सर्व कंपन्यांचे नाव तुम्हाला इथे शो होतील। तर सर्व एक एक कंपनी सिलेक्ट करून चेक ऑल या चेक बॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि सिलेक्ट ऑल करायचं आहे। सिलेक्ट ऑल केल्यानंतर तुम्हाला थोडंसं स्क्रॉल डाऊन करायचं आहे। स्क्रॉल डाऊन केल्यानंतर इथे तुम्हाला सर्वात खाली एक गेट OTPचा एक ऑप्शन दिसेल। इथे गेट OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक OTP येईल। तो आलेला OTP इथे एंटर करायचा आहे। एंटर केल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता सक्सेसफुली रिक्वेस्ट सबमिट झालेली आहे। तुमच्या कंपनीच्या एम्प्लॉयरकडे गेल्यानंतर हे रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केल्या जाईल आणि परत फील्ड ऑफिसकडून अप्रूव्ह झाल्यानंतर तुमचा जो पैसा आहे तुमच्या PF खात्यामध्ये जमा केला जाईल। EPFOची ऑफिशियल वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल। तर कसा वाटला हा व्हिडिओ तुमचे मत कमेंटमध्ये टाईप करा।
आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणारे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत भेटत राहतील. अशा सरकारी योजना, बँकिंग, PF, PM किसान आणि तंत्रज्ञानविषयक अपडेटसाठी आमचे यूट्यूब चॅनल गजानन डिजिटेक सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.